अजित पवार आणि त्यांच्याशी संबंधित जवळपास 1000 कोटींच्या संपत्तीवरची जप्ती कोर्टाने हटवलेली आहे आणि हा आठवडा अजित पवारांसाठी दुर्दशकरा योग घेऊन आलेला आहे। 5 डिसेंबरला त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि दुसऱ्याच दिवशी भाजपच्या आरोपांमुळे जप्त झालेली अजित पवारांच्या संपत्तीवरची जप्ती हटलेली आहे। या योगायोगावरून विरोधकांनी सवाल सुद्धा केलेले आहेत। पाहुयात त्यावरचा हा खास रिपोर्ट। अजित पवारांची 1055 कोटीची संपत्ती बेनामी संपत्ती घोषित झाली, जप्त झाली। कारवाई आता पुढचं बघा काय होते ते। अजित पवारांची कथित संपत्ती जप्तीनंतर सोमय्यांनी दिलेला इशारा हा प्रत्यक्षात इशाराच राहिलाय। जप्तीनंतर आता पुढे बघा काय होतंय असं म्हणत सोमय्यांनी अजित पवारांच्या अटकेचं भाकीत केलं होतं। मात्र पुढे अजित पवारांवरचे आरोप सिद्ध होण्याच्या ऐवजी सोमय्याच तोंडघशी पडले। 2021 ला अजित पवार मवियाचे उपमुख्यमंत्री होते, तेव्हा भाजपच्या सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर आयकरनं अजितदादांशी संबंधित 1000 कोटींची संपत्ती जप्त केली। पुढे 2023 ला अजित पवार भाजपसोबत महायुतीमध्ये सामील झाले। यंदा 5 डिसेंबरला अजित पवार महायुतीचे उपमुख्यमंत्री बनले आणि 6 डिसेंबरला कोर्टानं अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती पुन्हा मुक्त करण्याचे आदेश दिले। यावर कोर्टाचा निर्णय अंतिम असं म्हणत सोमय्यांनी उत्तर दिलंय, पण त्यांनी केलेले आरोप कोर्टामध्ये का टिकू शकले नाहीत किंवा सोमय्या डंके की चोट पर दाखवत असलेले कागदपत्र खोटी होती का या प्रश्नाची उत्तरं मिळालेली नाहीत। अजित पवारांची 1055 कोटीची संपत्ती बेनामी संपत्ती घोषित झाली, जप्त झाली। कारवाई आता पुढचं बघा काय होते ते। अजित पवारांचा मुलगा जय अजित पवारनी काय कारनामे केले तेही येणार। पुढच्या 2-4 दिवसात अजित पवारच्या अवतीभोवती ते 4 लोकांची चौकशी ते समन्स गेले आहेत। मामा असो, मेहुणा असो की पार्टनर असो, न्यायालयाचा निर्णय जो असतो तो अंतिम असतो आणि म्हणून न्यायालयाचा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टाला भाजपचा रखवाला आणि चौकीदार म्हणतात। आम्ही सन्मान करतो म्हणतात। आता कोर्टाने निकाल दिला, तुम्ही परत त्यात याचिका टाकलं न्यायालय हे सर्वोच्च आहे, त्याचा जो निर्णय असतो त्याचं स्वागत करायचं असते। अजित पवार निर्दोष आहे, तुम्ही मान्य करता? याचा काही संबंध नाही। मी माझं काम केलं, बाकीचं काम न्यायालयाचं न्यायालय करते। अजित पवार मध्ये हिंमत असेल तर सांगावं। विशेष म्हणजे अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे सोमय्याच होते आणि कोर्टाच्या निकालानंतर अजितदादांवर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत असं भाजपचेच दरेकर म्हणतात। आणि 35 वर्षासाठी कसं काय दिला गेला त्याचा अजित पवार मध्ये हिंमत नाही उत्तर द्यायचे। ते म्हणतात मध्ये कोणीतरी चालवत होतं। आता जरंगेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडचे शेअर होल्डरची लिस्ट मी रिलीज केली। अजित पवार मध्ये हिंमत असेल तर सांगावं। किरीट सोमय्यांनी रिलीज केलेले डॉक्युमेंट हे फोर्जरी आहे, हिंमत नाही त्यांच्यामध्ये। म्हणून मी सांगितलंय ते त्याला मी ठाम आहे, चौकशी होणार। कोर्टाचा निर्णय आपण त्या ठिकाणी सर्वजण मांडतो। भारतीय जनता पार्टीने केलेले आरोप त्या ठिकाणचे रेकॉर्डवर होते, जे त्या ठिकाणी कोर्टासमोरही पेश केले गेले। परंतु कोर्टानं त्या ठिकाणी सांगितलं की याच्यामध्ये तथ्य नाही आणि आपण आपल्या देशामध्ये ज्या वेळेला कोर्ट एखादा निकाल देतो तो आपल्याला बांधील असतो, त्याच्यामुळे या आरोपात तथ्य नसल्याचं कोर्टाने सांगितलंय। भाजपनंच आरोप केलेले नेते भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर पवित्र कसे काय होतात या योगायोगावर विरोधकांनी सवाल केले। 2019 ला निवडणुकांच्या तोंडावर कथित शिखर बँक घोटाळ्यामध्ये ईडीनं अजित पवारांना नोटीस पाठवली होती। 2023 ला अजित पवार भाजपसोबत सत्तेमध्ये गेले आणि 2024 ला लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कर्ज वाटप किंवा कारखाने विक्रीत घोटाळ्याचे पुरावेच नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं। प्रफुल्ल पटेलांवर विमान खात्यामध्ये गैरव्यवहाराचे आरोप केले होते। जुलै 2023 ला अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल भाजपसोबत सत्तेमध्ये गेले। मार्च 2024 ला विमान गैरव्यवहाराबाबत पुरावे मिळाले नाहीत म्हणून सीबीआयनं केस बंद करत असल्याचा रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केला। पटेलांनी मुंबईमध्ये 180 कोटींचे 2 फ्लॅट दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीच्या पत्नीकडून खरेदी करून मनी लॉन्ड्रिंगचा आरोप भाजपनं केला होता।
ईडीने हे दोन्ही फ्लॅट अनेक वर्ष जप्त केले. विशेष म्हणजे पटेलांच्या जप्त घरात ईडीनं स्वतःचं कार्यालय उघडलं होतं. जुलै 2023ला अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल भाजपसोबत सत्तेमध्ये गेले आणि लोकसभेच्या दरम्यान कोर्टानं आरोप फेटाळल्यानं पटेलांना त्यांचे दोन्ही फ्लॅट परत मिळाले. भाजपनं मुश्रीफांवर कारखाना घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर मार्च 2023मध्ये मुश्रीफांवर ईडीचे 3 छापे पडले. एप्रिल 2023ला कोर्टानं मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं अटकेची शक्यता होती. यानंतर 3 जुलै 2023ला अजितदादांसोबत मुश्रीफ भाजपसोबत सत्तेमध्ये जाऊन मंत्री झाले. 11 जुलैला कोर्टानं मुश्रीफांना अटकेपासून संरक्षण दिलं. नंतर खुद्द ईडीच्याच वकिलांनी सुनावणीसाठी वेळ वाढवून मागितली. या घडीला प्रकरण थंड बासनात आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यावरून भाजपनं भुजबळांवर आरोप केले. जुलै 2023मध्ये अजितदादांसोबत भुजबळ भाजपसोबत सत्तेमध्ये गेले. नोव्हेंबर 2023मध्ये केस फार संथ गतीनं सुरू असल्याची कोर्टानं टिप्पणी केली. डिसेंबर 2023मध्ये ईडीनं भुजबळांना परदेश दौऱ्यास निर्बंधाची केस मागे घेतली. सुनावणीच्या वेळेला याचिकेची प्रतच सापडत नसल्याचं उत्तर ईडीनं दिल्यानं कोर्टानंही आश्चर्य व्यक्त केलं. दादांचं अभिनंदन करतो. ते फार त्याच्यामुळे अस्वस्थ होते, तणावाखाली होते. हजारो कोटीची प्रॉपर्टी या लोकांनी जप्त केल्यावर त्यांना पक्ष सोडावा लागला. आपल्या वडिलासमान काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला. पण आज त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला विधानसभेत हास्य दिसेल, स्मितहास्य दिसेल त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर. त्याबद्दल आम्हालाही आनंद आहे. पण या देशभरामध्ये अशा प्रकारच्या केलेल्या कारवायातून जी संपत्ती जप्त केलेली ईडीने ती सुद्धा संपत्ती काळजीपूर्वक अभ्यास करून मोकळी करावी असं माझं ईडीला आहे. आणि त्यासाठी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायला भाग पाडू नका. मला तुरुंगात पाठवण्याआधीच माझ्यावर दबाव होता की तुम्ही पक्ष सोडा, शिवसेना सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा. तुमची माझी संपत्ती त्याच्या आधी जप्त केली होती कारण नसताना. संपत्ती कुठे राहतं घर आहे मुंबईतलं. कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होते. चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो. या प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या. आम्ही आमची भूमिका मांडली. इन्कम टॅक्स अथॉरिटीनी सरळ याच्यात बेनामी प्रॉपर्टी आहे अजित पवार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची असं या ऑर्डर मध्ये सरळ म्हटलेलं आहे. मग अडलं कुठे आणि थांबवलं कोणी हा सगळ्यात त्याच्यातला कळीचा मुद्दा आहे. सगळ्यांच्या फाईली यांच्याकडे आहेत आणि हेच दाखवून ब्लॅकमेल करून हे जे आपल्या पक्षात घेतलं जातंय याचं धडधडीत उदाहरण ही ऑर्डर आहे. हे बघा, कोर्टाने निर्णय दिला, मी काय वाचलेलं नाही, पण कोर्टाने त्यांना जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही बोलता येणार नाही. आपण काय बोलू शकतो? कोर्टाने जर त्यांना सोडलं असेल तर ये तो होना ही था. त्याच्यात नवीन काय, भाजपची वॉशिंग मशीन काय तर नवीन राहिलेली नाही ना. अजितदादांना हे काय मिळाले फार मोठी गोष्ट नाही. दिला, देऊन टाकलं, जा. नाही, हा कोर्टामधला आणि लवादामध्ये चाललेला विषय असल्यामुळे योगायोगाने हाडायचं बसणं आणि डंगीचं मुळणं ही ग्रामीण भागामध्ये जी म्हण आहे तसाच हा प्रकार झालेला आहे की ते उपमुख्यमंत्री होणे आणि निकाल लागणे हा शुभ शकून आहे असं म्हणाल की त्यांच्याकरता जीवनामधला असं म्हणाल काय हरकत नाही. अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवार यांच्यासह अजित पवारांच्या बहिणींशी संबंधित काही ठिकाणांवर 2021ला आयकरनं छापे टाकले होते. स्पार्कलिंग सॉईल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर ॲग्री फार्म, निभोत ट्रेडिंग या कंपन्या, तर जरंडेश्वर साखर कारखाना, मुंबईतील अधिकृत संकुल, दिल्लीमधील एक सदनिका, गोव्यातील एक रिसॉर्ट आणि विविध जमिनींचाही समावेश होता. के चाललंय काय? तुम्ही आधी त्यांच्या मागे EOW लावणार, त्यांच्या मागे सगळ्या यंत्रणा लावणार, इन्कम टॅक्सच्या रेट्स करणार. जर आज त्यांना पद मिळालं, उपमुख्यमंत्री पद, जे ते 6 वेळा भूषवतायत सो कॉल्ड, हे त्यांना पद दिलं गेलं, 1000 कोटीची मालमत्ता परत दिली, तर अजित पवार इतर कुठेही जातीलच कशाला? आणि हा जो सगळा थेर चाललाय ना की यंत्रणांचा वापर करायचा, केसेस टाकायच्या, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि मग केसेस परत घ्यायच्या. मी ह्याच्या आधी म्हणलं होतं की त्यांना कोणीतरी रिचार्ज केल्याच्या नंतर त्या बोलतात. कदाचित आज अजून कोणीतरी रिचार्ज केला असेल. आता हा टॉक टाईम किती दिवसाचा आहे हे आम्हाला पाहावं लागेल. ह्या अशा जी काही पेड
आरोप करणारी लोक आहेत त्यांच्यावरती आम्ही जास्त बोलत नाही, कारण त्यांना कोणीतरी बोलायला लावल्यावर बोलणारी लोक आहेत हे पोपट आहेत. छाप्याच्या वेळेला सोमय्यांचा आरोप होता की हे व्यवहार बेनामी आहेत. मात्र कोर्टापुढे सादर कागदपत्रात कोणतीही अनियमितता आढळलेली नाही. त्यामुळे जप्त केलेली संपत्ती पुन्हा अजित पवारांना देण्यात आली आहे. चौकशी होणार. हे सगळे डॉक्युमेंट ऑफिशियल गव्हर्नमेंट सिस्टम मधून प्राप्त केले आहे. ते मालक अजित पवारांच्या दोन्ही बहिणी आहेत, दोन्ही बहिणीच्या कंपन्या आहेत. मी सांगितलंय ते त्याला मी ठाम आहे. त्यांना उपमुख्यमंत्री राहता येत नाही. अजित पवार साहेबांची माफियागिरी, बेनामी संपत्ती घोषित झाली, जप्त झाली. कारवाई आता पुढचं बघा काय होते ते. सर, आता कोर्टाने निकाल दिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोर्टात जाणार का? कारण की तुम्ही आरोप केले, तुमच्याकडे पुरावे पण होते, सबळ पुरावे होते. न्यायालय हे सर्वोच्च आहे, त्याचा जो निर्णय असतो त्याचं स्वागत करायचं असते. मग एक शेवटचा प्रश्न सर, म्हणजे तुम्ही आरोप केलेले किंवा भाजपाने आरोप केलेले ते खोटे होते का? न्यायालयात जे स्पष्ट होते असं याचा अर्थ मीडियावाले काढतात, न्यायालयाने नाही काढलाय. मग तुमचा आता अजित पवार निर्दोष आहे, तुम्ही मान्य करता? याचा काही संबंध नाही. मी माझं काम केलं, बाकीचं काम न्यायालयाचं न्यायालय करते. की किरीट सोमय्याजींची भूमिका सुद्धा त्यांच्या पुरती मर्यादित बरोबर आहे. आणि अजित पवारांनी निकाल आल्याच्या नंतर दिलेली रिॲक्शन सुद्धा मला असं वाटतं की ते त्यांच्या अधिकारात योग्य बोलले. अजित पवारांना साहजिकच आहे म्हणण्याचा अधिकार आहे की मी भ्रष्टाचाराच्या म्हणण्यापेक्षा बेनामी मालमत्ता किंवा बेहिशोबी आर्थिक व्यवहाराच्या संदर्भाने क्लीन चिट दिल्याच्या नंतर अजित पवार योग्यच बोलले ना, काय अयोग्य बोलले? कृष्णा सोनारवाडकर, अक्षय मनकणीसह TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.